नमस्कार. मी दीपाली चौधरी. माझी कथा आहे तुझ्यात जीव रंगला. तुझ्यात जीव रंगला भाग 11. अजित आणि विवेक पोलीस स्टेशनमध्ये जातात. सर, कोणी केलं आहे? अजित येताबरोबर विचारतो. संग्रामने केलं आहे, इन्स्पेक्टर सांगतात. या संग्रामचा ना काय करावं, आबामुळे गप्प बसावं लागतं. त्याला कधीच मारलं असतं, अजित म्हणतो. त्यांना अटक करायची का कंप्लेंट मागे घेणार, इन्स्पेक्टर विचारतात. कशाला मागे घ्यायची? भारदास्त आवाज झाला. त्याला पकडा, लॉकअपमध्ये टाका. त्याला मागचंच सांगितलं होतं, पण त्याला समज दिसत नाही आहे, आबासाहेब म्हणतात. आबा, पण दादा काय म्हणतील, काय करतील? अजित म्हणतो. अजित, रायाला काही झालं असतं तर आपण काय करणार होतो? उगाच का वाटेला जायचं? आपण आपलं खाऊन पिऊन आहे, त्याला काही त्रास देतो का? आबा म्हणतात. ठीक आहे आबा, आत्ताच त्याला घ्यायला जातो, इन्स्पेक्टर म्हणतात. दादा, पण तो कसा आहे? किती वेळेस दादाला त्रास दिला आहे. त्याला माणुसकी नाही, त्याच्यामध्ये गरीब लोकांना कशी वागणूक देतो, विवेक म्हणतो. आबाने चांगलं केलं आहे, फक्त त्याचे वाईट परिणाम नको व्हायला, अजित म्हणतो. मिनल स्वराकडे आली होती. अकिरा पण तिथंच होती. काय ग, आम्हाला सांगितलं पण नाही, आम्ही काय केलं असतं, स्वरा म्हणते. स्वरा, तिला बोलू दे, आम्हाला सांग का असं केलं, अकिरा म्हणते. मी घाबरली होते. सजितने मला विचारलं, तू मला आवडते, लग्न करशील का? मिनलला पुढे न बोलू देता तू लग्न करून आली, आम्हाला तरी सांगायचं ना, स्वरा म्हणते. स्वरा, जरा शांत हो, अकिरा म्हणते. मिनल, बोल, पुढे काय झालं? अकिराला पण राग आला होता. ती शांततेत घेत होती. घरी समजलं असते, मॉम आणि डॅड नाही बोलले असते. उगाच गोंधळ नको होता म्हणून लग्न करून आली, मिनल म्हणते. अगं, पण आम्हाला सांगायचं ना, आम्ही काहीतरी केलं असतं, तुला मदत केली असती, अकिरा म्हणते. माझी हिंमत नाही ग, मिनल म्हणते. तुम्हाला सांगून माझा प्लॅन फ्लॉप झाला असता. अकिरा, माझं तुझ्यावर राग नाही, रायाला तूच आवडली. मी रायाला सरळ करणार. मला ताई म्हणतो, त्याला समजेल मिनल काय आहे. मिनल मनात विचार करत होती. आता काय करणार आहे, म्हणजे कॉलेज थोडेच महिने राहिले आहे, स्वरा म्हणते. करेल, पेपर द्यायला येईल, नोट्स घेऊन जाईल, मिनल म्हणते. चांगलं, काही मदत लागली तर राया दादा करेल, स्वरा म्हणते. रायासोबत चांगलं नाही झालं, लोक खूप वाईट असतात, मिनल म्हणते. अकिराला समजलं मिनल काय बोलत आहे. हिला काय गरज आहे, उगाच तो विषय काढला. स्वरा काय करेल काय माहीत नाही, अकिरा विचार करत होती. मिनल काही खाणार का, आपण बनवायला सांगू, अकिरा म्हणते. मला काही नको ग, मिनल म्हणते. रायादादाचं काय म्हणत होती, स्वरा म्हणते. रायादादाचा ॲक्सिडेंट झालाय, काल मला सजितने सांगितलं, पायाला दुखापत झाली आहे, मिनल म्हणते. स्वरा रडायला लागली. मला कोणी कसं काही सांगितलं नाही, आता त्याला कॉल करते, स्वरा म्हणते. अकिरा तिला समजवत होती. स्वरा, बोलून घे रायासोबत, बरं वाटेल, रडून काय होणार आहे, अकिरा म्हणते. स्वरा रायाला कॉल करते. 1-2 रिंगमध्ये उचलतो. हा, बोल ना स्वरा, काय म्हणत होती, स्वरा म्हणतो. तू कसा आहे, तुला किती लागलं, मला का सांगितलं नाही, रडायला लागली. तुला का काही झालं तर, स्वरा म्हणते. तिला बोलता पण येत नाही होतं. स्वरा हुदके देऊन रडत होती. रायाला काळजी वाटत होती. स्वरा किती रडत आहे, तिला कोणी सांगितलं, राया विचार करत होता. स्वरा, थोडं पाणी पी, नीट बोलून घे, अकिरा म्हणते. स्वरा, मी ठीक आहे, थोडा त्रास होत आहे, ऐकते का, रडायचं नाही. प्रोजेक्टचं काही बोलली नाही, काय बोलले सर, चांगला आहे बोलले का, तुझं बोलून झालं की अकिराला फोन दे, मला बोलायचं आहे, राया म्हणतो. प्रोजेक्ट 1 नंबर मिळाला, सर आमचं खूप कौतुक करत होते, त्यांना प्रोजेक्ट खूप आवडला. थांब, अकिराला देते, काळजी घे, गोळ्या घे, आराम करत जा, अजितदादाकडून सेवा करून घे, स्वरा म्हणते. अजित सगळं करतो, बाकी त्याच्या कामात असतात, राया म्हणतो. स्वरा अकिराला फोन देते.
मिनल तिथंच बसलेली असते. बोलणं ऐकत होते. आता माझ्याकडे दोन्हीचं पण लक्ष नाही आहे. राया म्हटलं की अकिरा फक्त रायामय होते म्हणून मला खूप राग येतो. मला पण आवडायचा, आता नाही आवडत. आता फक्त डोक्यात जातो. अकिरा स्वराकडे फोन घेते. हा बोला, काय म्हणत होता? अकिरा म्हणते. स्वराला सांभाळ, ती रडत बसेल. मला काही जास्त लागलं नाही आहे. तिला कोणी सांगितलं? तुम्हाला माहिती होतं ना तिला त्रास होईल, ती खूप रडेल, टेन्शन घेईल, सांगितलं होतं ना? राया म्हणतो. हो, तिची काळजी घेते. बाकी बोलेल नंतर, तुम्ही आराम करा. अकिरा म्हणते. राया अजून काही विचारेल त्याआधी कॉल कट करते. स्वरा, रडणं थांबव. आता बोलणं झालं. जा फ्रेश हो. आपल्या काहीतरी खायला सांगते. मिनल पण केव्हाची अशीच बसली आहे. अकिरा म्हणते. अजितदादा, आबाला जाऊ दे. आपण दुकानात जाऊ. बंद करण्याची वेळ झाली आहे. पप्पांना मदत होईल. दुकान बंद करून घरी जाऊ. विवेक म्हणतो. दुकानात जाऊ. आबा काम असेल त्यांना सांगू तसं. ते निघून जातील. अजित म्हणतो. आबा निघून जातात. विवेक आणि अजित दुकानाकडे जायला निघतात. विकास काम करत होते. साड्यांचा गठ्ठा उचलला होता. विवेक त्यांना मदत करायला गेला. अजित तिथं फिरत होता. कोणाला काही हवं आहे का? वरतून साडी काढून देत होता. विवेक साड्या ठेवून आला. साड्यांकडे बघत होता. कोणाला तरी धडकला. अकिरा घरी गेली. स्वराला खूप समजावलं तेव्हा कुठे अकिरा घरी आली. स्वराच्या मोबाईलमधून रायाचा नंबर घेतला होता. रायाला वाटलं असेल मी स्वराला सांगितलं. त्यांचा गैरसमज दूर करावा लागेल. त्यांना आता कॉल करून का? अकिरा विचार करत होती. इन्स्पेक्टर संग्रामच्या घरी गेले. दादासाहेब आले. काय झालं इन्स्पेक्टर? इकडे कसं काय येणं केलं? दादासाहेब म्हणतात. तुमच्या मुलाला अटक करायला आलो आहे, इन्स्पेक्टर म्हणतात. काय बोलताय? तुम्हाला भान तरी आहे का? दादासाहेब म्हणतात. त्याने आबासाहेबांच्या मुलाचा ॲक्सिडंट करून आणला आहे. आमच्याकडे पुरावा आहे. ट्रक ड्रायव्हरने पण रेकॉर्डिंग करून दिली आहे. आम्हाला त्यांना न्यावंच लागेल. अरेस्ट वॉरंट पण आहे, इन्स्पेक्टर म्हणतात. रायाला काय केलं असेल? हा मुलगा ऐकत का नाही? लवकर सुटणार पण नाही. का करतो असं? त्याच्याकडे पुरावे आहे. मी काही करू शकत नाही. आता संग्राम काय करेल काय माहिती? दादासाहेब मनात विचार करत होते. बोला ना, आम्हाला दुसरं काम पण आहे. सरळ आला नाही तर आम्हाला त्याला खेचत घेऊन जावं लागेल. त्यांची रूम दाखवा, इन्स्पेक्टर म्हणतात. त्याला मी बोलवतो. संग्राम, ए संग्राम. दादासाहेब हाक मारत होते. हा बा, काय काम आहे? संग्राम म्हणतो. इन्स्पेक्टर तुम्ही आमच्याकडे काय काम काढलं? संग्राम म्हणतो. तुम्हाला अटक करायला आलो आहे, इन्स्पेक्टर म्हणतात. संग्राम हसायला लागला. काय केलं आहे? संग्राम म्हणतो. तुम्ही रायाचा ॲक्सिडेंट केला. पुरावा आमच्याकडे. ट्रक ड्रायव्हरने सांगितलं, इन्स्पेक्टर म्हणतात. काय? मी काय नाही केलं. कोण तो खोटं बोलत आहे? संग्राम घाबरत म्हणतो. मूर्ख ट्रक ड्रायव्हर आहे. किती पैसे दिले तरी नाव घेतलं. संग्राम विचार करत होता. ते आपण कोर्टात बघू. चला हवालदार, ताब्यात घ्या यांना, इन्स्पेक्टर म्हणतात. बाबा मी काय नाही केलं. यांना सांगा ना, संग्राम म्हणत होता. इन्स्पेक्टर संग्रामला घेऊन गेलेत. अकिराने रायाला कॉल केला. 1-2 रिंगमध्ये राया कॉल घेतला. हॅलो, कोण बोलत आहे? राया म्हणतो. हॅलो, अकिरा बोलत आहे. अकिरा म्हणते. तुम्हाला काही समजतं का? स्वराला का सांगितलं? किती रडत होती. उगाच अजाने तुम्हाला सांगितलं. मी नाही सांगितलं होतं सांगायला. राया म्हणतो. मी स्वराला नाही सांगितलं. मला पण तिची काळजी आहे ना. मला तर काहीच माहिती होतं. असं कसं तिला सांगेल? अकिरा म्हणते. तुम्ही नाही सांगितलं स्वराला, मग कोणी सांगितलं? किती रडत होती. तिला बोलता येत नाही होतं. अजून पण रडत असेल. एक बरं की आता चल असं बोलली नाही. राया म्हणतो. मी समजवलं आहे. स्वरा तशी समजूतदार आहे. मी नाही सांगितलं. आज मिनल आली होती, तिने सांगितलं. विषय बदलला. पण स्वरा, तुमचं नाव ऐकल्यावर काही सुचत नाही. तिनेच विचारलं, काय बोलत होती राया दादाबद्दल? मिनलने सांगितलं. अकिरा म्हणते. मिनलचं काम? तेच म्हटलं. अजून ही बाया शांत कशी? तिथं आहे तरी त्रास देत आहे. इथं आल्यावर काय करेल काय माहीत. सॉरी, मला वाटलं तुम्ही सांगितलं. तिला रडताना नाही बघू शकत म्हणून बोलून गेलो. राया म्हणतो.
मिनल अशी नाही होती, लहान होते तेव्हापासून ओळखते. हट्टी आहे, स्वारी नका म्हणू, मी समजू शकते. आता अशी का वागते समजत नाही, अकिरा म्हणते. मग दोघं खूप वेळ बोलत होते. तू काय करते? जिथे भेटते तिथे धडकते, तुला बघता येत नाही का गं? विवेक म्हणतो. माझं लक्ष होतं, तूच आला म्हणून धडकले. मला काही हौस नाही तुला धडकायची, टिया म्हणते. टिया विकासला भेटायला आली असते तेव्हाच विवेक आणि अजित तिथे येतात. त्यांची धडक होते. अजित मजा वाटत होती. विवेक मुलीपासून लांब राहतो. सगळ्यांना माहिती होतं मुली त्याला त्रास द्यायला येतात. ही मुलगीला कुठेतरी पाहिलं आहे, तो मनात विचार करत होता. हॅलो, मी अजित, तुला कुठेतरी बघितलं आहे, आठवत नाही, अजित म्हणतो. हो दादा, ते हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा बघितलं असेल, टिया म्हणते. हो आठवलं. कशी आहे? थँक्यू, खूप मदत झाली. अशी कोणी मदत करत नाही, अजित म्हणतो. अजित बरोबर बोलला. खूप चांगली मुलगी आहे, खूप मदत करते. रविवारी आम्हाला भेटायला येते, आमची काळजी करते, विकास म्हणतात. हो खरं आहे, असं वाटतं आमचीच मुलगी आहे, जयश्री म्हणतात. काकू, तुमचीच मुलगी आहे. तुम्ही पण तर मला जीव लावता ना, किती चांगलं शिकवता, बोलतात, टिया म्हणते. विवेक विचार करत होता, टियाची एवढी तारीफ का करत आहे? अजित दादा काय बोलला? हॉस्पिटलमध्ये भेटलो होतो. केव्हा? कोणाला काय झालं तेव्हा भेटले? राया दादाच्या वेळेस? मला तर काही आठवत नाही आहे. आई आणि बाबा पण किती मस्त बोलत आहे, खूप जुनी ओळख असल्यासारखे. काय चाललं आहे? अजितदादाला विचारायला पाहिजे, विवेक मनात विचार करत होता. अजितदादा तू कधी भेटला? विवेक विचारतो. हॉस्पिटलमध्ये काकांना ॲडमिट केलं होतं. मी आणि राया येईपर्यंत थांबली होती. उशीर झाला होता. राया बोलला सोडू का, तर नाही बोलली. उगाच त्रास का म्हणून. खूप छान आहे, सगळ्यांना मदत करते. अजित टियाचं कौतुक करत होता. विवेक खूप प्रेमाने टियाकडे बघतो. टियाचं लक्ष गेलं तर मान फिरवून घेतली, तिला थँक्यू बोलला. आता विवेकला समजलं होतं टियाने त्याच्या बाबा वाचवलं होतं. अजितदादा आपल्याला घरी जायला हवं. दादा एकटा आहे, खूप वेळा आपण बाहेर आहे, माईला पण काम असतं, विवेक म्हणतो. मला जेलमध्ये टाकलं का? तुला बघतो, इथून सुटू दे, मग सांगतो. नाही तुला त्रास दिला तर नाव संग्राम लावणार नाही. दादासाहेब पण विचार करत होते, संग्रामला कसं बाहेर काढायचं? किती वेळा या मुलाला सांगितलं आहे, रागावर कंट्रोल ठेवत जा. रायाच्या मागे लागला. आबाने कंप्लेंट केली असणार, हा सुटेल कसा? वकील बघावा लागेल. दादासाहेब विचार करत होते. राया अकिराच्या विचारात होता. उगाच रागवलं, किती मस्त बोलत होत्या. तुझ्यात गुंतलं माझं मन, मनात तूच तू, विचारात तूच तू, आठवणीत तूच तू. मी त्याच्या जास्त विचार करायला लागला आहे. डोळे बंद केले की त्याच दिसता. आज बोलून तर खूप छान वाटलं, राया विचार करत होता. अजित जोरात हसत रूममध्ये आला. विवेकने सांगितलं, दुकानात भेटली, ती मुलगी मला आवडते. तू भांडतो का तिच्यासोबत? ती किती छान आहे, अजित म्हणतो. काय माहिती नाही, ती समोर आली की भांडण होतं. मला खूप आवडतं तिच्यासोबत भांडायला. ती आता भांडत नाही, निघून जाते, विवेक म्हणतो. अजित जोरात हसतो. त्याला खूप हसायला येत होतं. राया हा बघ विवेक कसं होईल बघ, याचं भांडायला आवडतं याला त्या मुलीसोबत, अजित म्हणतो. रायाचं लक्ष नसतं, तो त्याच्या विचारात होता. राया, अरे मी बोलत आहे, कोणाचा विचार करत आहे, अजित म्हणतो. दादा दादा, विवेक हाक मारतो. तेव्हा राया विचारातून बाहेर येतो. काय झालं, काही बोलले का? अजा काय हसत आहे, मला सांगणार आहे का? तुमचं काय चाललं आहे? सकाळचे गेले आहे, आता आले, राया म्हणतो. तू कोणाच्या विचारात होता? आम्ही केव्हापासून बोलत आहे, तुला समजलं पण नाही, अजित म्हणतो. रायाच्या डोळ्यासमोर अकिरा आली. मी संग्रामचा विचार करत होता, त्याला टाकलं का मध्ये? त्याने ऐकलं का? दादासाहेब काही बोलले नाही? तुम्हाला का एवढा वेळ लागला? राया म्हणतो. आम्ही दुकानात गेलो, विकास काका मदत करायला. तुला माहिती आहे का, विवेकच्या मनात जिने घंटी वाजवली आहे ती हॉस्पिटलवाली काकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती. मुलगी खूप छान आहे, बोलते पण छान, काळजी म्हणून काकांची चौकशी करायला येते, अजित म्हणतो.
विवेक, खरं आहे का? ती मुलगी खूप मस्त आहे. मदत केली, माणुसकी म्हणून केली असं बोलली. स्वभाव पण खूप छान आहे. आपल्या घरात पण चांगली राहील, राया म्हणतो. हो दादा, ती समोर आली की भांडण होतं, विवेक म्हणतो. आधी मैत्री कर, मग बोल. मग भांडण होणार नाही. जा फ्रेश व्हा. माई आली होती बघायला, तिला भेटून या, राया म्हणतो. विवेक आणि अजित त्यांच्या रूममध्ये जातात. दादासाहेब पोलीस स्टेशनमध्ये आले होते. दादासाहेब या, इन्स्पेक्टर म्हणतात. संग्रामला भेटायचं आहे. मी भेटू शकतो का? वकील आणला आहे. बेल मिळेल का? दादासाहेब म्हणतात. बेल मिळणार नाही, भेटू शकतात, इन्स्पेक्टर म्हणतात. दादासाहेब संग्रामला भेटायला जातात. संग्राम, हवालदार म्हणतो. संग्राम समोर येतो. बाबा मला सोडा, मला माझी चूक समजली आहे. मी असं नको करायला पाहिजे होतं. मला राग येतो, मला त्याच्यामुळे होऊन गेलं, संग्राम म्हणतो. इन्स्पेक्टर नाही बोलतात. तुला बेल द्यायला तुला इथंच राहावं लागेल. चांगला वाग की लवकर काढतील. मी बघतो काही होतंय का. काळजी घे, रायाचं मी बघतो. जास्त विचार करू नको, दादासाहेब म्हणतात. झाला वेळ, हवालदार म्हणतो. दादासाहेब निघून जातात. संग्राम, आता तुलाच काहीतरी करावं लागेल, संग्राम विचार करत होता. राया कसला विचार करत होता? विवेक होता म्हणून मी काही बोललो नाही, अजित म्हणतो. स्वरा आणि अकिराचा विचार करत होतो. स्वराला माहिती पडलं, खूप रडत होती. मला तर समजत नाही होतं तिला कसं समजवायचं, पण अकिराने समजावलं तेव्हा शांत झाली. तिला बोलता पण येत नाही होतं. मला तर खूप टेन्शन आलं होतं, राया म्हणतो. स्वराला कोणी सांगितलं? अकिरा नाही सांगणार, अजित म्हणतो. मीनलने सांगितलं. असं मला अकिराने सांगितलं. आज भेटायला गेली होती, मुद्दामून भेटायला गेली असणार. अजितने सांगितलं असेल. स्वराला माहिती आहे की नाही बघायला गेली असेल, राया म्हणतो. या मिनलचे तर काय करायचं? काय सजितला ती आवडली काय माहीत. नको लक्ष देऊ त्या मिनलकडे. पाऊस सुरू झाला, आपल्याला बियाणं लावावं लागेल. मी घेऊ का करायला? हाताखाली माणसं बघतो, काम चालू राहील. शिरप्या येतो. पावसामुळे दूध पण वेळेवर जात नाही आहे. संतोष मस्त काम करत आहे. मुलं पण आहे. 2 दिवस विवेकला सुट्टी आहे. तुझ्याकडे तो थांबेल, अजित म्हणतो. मी येऊ का? आता मला चांगला चालता येत आहे. काही जास्त त्रास पण होत नाही आहे. काम नाही करणार, बसून राहील. तिथूनच लक्ष ठेवेल, राया म्हणतो. उद्या डॉक्टरकडे जाऊ. डॉक्टर काय म्हणतात ते बघू, मग बघू, अजित म्हणतो. बरं, तू म्हणशील तसं करू, राया म्हणतो. त्यांचं शेताच्या कामाचं बोलणं चालू होतं. किती वेळ बोलत होते. स्वराने अकिराला कॉल केला होता. हॅलो अकिरा, स्वरा बोलते. हॅलो स्वरा, अकिरा म्हणते. मी गावाला जात आहे, तू येणार आहे का? मला रायादादाला बघायचं आहे. मॉम आणि डॅड पण येत आहे. भाई पण येईल मला वाटत आहे, स्वरा म्हणते. मी कसं येऊ? मागे काम होतं, आता काय कारण देणार, अकिरा म्हणते. अकिरा, तुला कोणी काही बोलणार नाही. माई मामींना सांगते, त्यांना तू खूप आवडते, स्वरा म्हणते. त्यांचे बोलणे चालू होतं. थोडा वेळ बोलून त्यांनी कॉल कट केला. अजितचा फोन वाजला. आरती तो बोलत बसले होते. आई, मिनलचा फोन येत आहे. त्याला खूप आनंद झाला होता. गेली तेव्हापासून आज तिने स्वतःहून कॉल केला होता. अजित आरतीला सांगतो. उचल, काय म्हणते आहे बघ, आरती म्हणतात. हॅलो मिनल, बोल ना, सजित म्हणतो. मी म्हणत होती रायादादाचा ॲक्सिडेंट झाला आहे तर बघायला येऊ का? तुमचं काय म्हणणं आहे? मिनल म्हणते. मला तर आवडेल आली तर. आई इथंच बसली आहे, तिला विचारतो मग तुला सांगतो, अजित म्हणतो. आईलाच द्या फोन, मी बोलून घेते, त्या सांगतील काय करायचं, मिनल म्हणते. अजित आरतीला फोन देतो. आई, मिनल तुझ्यासोबत बोलायचं आहे. बोल मिनल, काय म्हणते, कशी आहे? आरती म्हणतात. मी मस्त, तुम्ही कशा आहेत? मी म्हणत होती रायादादाला बघायला येऊन जाऊ का? परत कोणी काही बोलायला नको, मिनल म्हणते. हो, येऊन जा, सांभाळून ये, आरती म्हणतात. मोजकं बोलून फोन ठेवतात. राया आणि अजित बोलत असतात की अजितचा फोन वाजतो. मिनलला माहिती होतं स्वरा आता गावाला जाणार, म्हणून तिने आता गावाला जायचं ठरवलं. तिला हेही माहिती स्वरा सांगितलं नसणार, म्हणून तर तिने सांगितलं. मिनलला बॅग भरत होती. तिचे मॉम डॅड पण येणार होते. अकिरा तिच्या मॉम आणि डॅडला विचारलं जाऊ का म्हणून. त्यांनी परमिशन दिली.
अकिरा पण बॅग भरत होती. स्वरा बॅग भरून बसली होती. तिला असं झालं होतं, कधी मी जाणार, राया दादाला बघणार, किती लागलं आहे. रायाकडे पण सगळे जेवण करून बसले होते. दादा बरं केलं त्या संग्रामला अटक झाली. आता त्याने परत रायाला त्रास द्यायला नको. संजय म्हणतात. मी काय म्हणतो दादा, त्याच्या वडिलांशी बोलून घेतलं तर, असं मला वाटतं. त्याचं पण काही खरं नाही. काही केलं म्हणजे अजून. विकास म्हणतात. आता कोणीच कोणाशी बोलणार नाही. बघू पुढचं पुढे, पण सांभाळून राहा. आबा म्हणतात. सगळे आपल्या रूममध्ये गेले. आरती आणि सजितच्या रूममध्ये गेल्या. सजित, मिनल येत आहे तर लग्नाचं बोलून घ्या. कधी करायचं? रायाचा ॲक्सिडेंट झाला, सगळंच थांबलं. तिला बोल आता तरी, काही गडबड करू नको, तिला सांग. आरती म्हणतात. हो सगळं सांगतो, तू नको टेन्शन घेऊ. अजित म्हणतो. थोडा वेळ बोलून आरती त्याच्या रूममध्ये निघून जातात. सजित पण मिनलच्या स्वप्नात झोपून जातो. उद्या सगळेच तोंड बघण्यासारखे होतील. कोणाचं मी आवडत नाही. मला मजा येणार. बघू काय होतं. मिनल विचार करत होती. अकिरा पण रायाचा विचार करत होती. त्यांना बरं वाटत असेल, कसे असतील यांच्या बघावंसं वाटत होतं. माझी इच्छा होती ती पूर्ण होत आहे. सखा, तुझी ओढ लागली, तुझ्यामध्ये गुंतण्याची आस लागली, तुझ्या प्रेमात पडून वेड लागलं, तुझ्याकडे येण्याची ओढ लागली. कधी तुम्हाला भेटते, तुमच्यासोबत बोलते, मला असं झालं आहे. अकिरा बराच वेळ रायाचा विचार करत होती. अजा, माणसं लाव, दादासाहेबवर लक्ष ठेवावं लागेल. संग्राम आत आहे, पण हे पण काही कमी नाही. आपल्या कोणालाच माणसाला काही झालं नाही पाहिजे. ज्योती आणि विवेक कॉलेजला जातात. संजय काका आणि सजित एकटे कामाला जातात. विकास काका आणि जयश्री काकी असते तिथं वर्दळ असते. दादासाहेबवर डाऊट येतो. राया अजितला सांगतो. त्याच्या माणसाने मध्येच आपले माणसं आहे, ते आपल्याला मदत करतील. चांगले माणसं आहे, ते आपलं काम करतील. अजित म्हणत आहे. मला वाटत आहे स्वराला समजलं म्हणजे ती उद्या येणार. मला असं वाटत आहे. मिनलने सांगितलं म्हणजे तिच्या डोक्यात काहीतरी असेल. ती पण येणार, मला असं वाटत आहे. राया म्हणतो. मिनलला बघू आपण. स्वराला सांभाळायला हवं. तिला समजव ना, मिनल काही करणार आहे. मग मिनल काही खरं नाही. शब्दांचा मारा जोरात बसतील. त्या मिनलला आपण नको ती विचार करायला. स्वरासोबत अकिरा पण यायला पाहिजे, मजा येईल. किती छान आहे. शहरात राहते पण खूप साधी आहे. अजित म्हणतो. बरं आता झोप, उद्या खूप काम आहे. बियाणे लावून घे, माणसं बघ, 2-3 दिवसात झालं पाहिजे. राया म्हणतो. मी बघतो, तू गोळ्या घे, बियाण्याचं मी बघतो. शिरप्याला सांगितलं आहे 2-3 माणसं बघायला, तो आणेल. सगळं काम होईल. तू त्याचं काही टेन्शन घेऊ नको. अजून एक राहिलं बघ. आषाढी एकादशी येत आहे. वारकरी येणार आहे. विठ्ठलाचे कीर्तन ठेवलं आहे. तिथं फराळ द्यायचा आहे. माईच्या त्या महिला आहे, त्या बनवून देतील का ते बघायला पाहिजे. अजित म्हणतो. माईसोबत बोलायला पाहिजे. मी माईला सांगतो. बराच उशीर झाला आहे, जा आराम कर, सकाळी पण लवकर उठावं लागेल. राया म्हणतो. अजित त्याच्या रूममध्ये जातो. मस्त झोपून जातो. राया अकिराच्या स्वप्नामध्ये जातो. गोळ्यांनी त्याला झोप लागते. सकाळी लवकर अकिराला जाग आली. तिला स्वरा घ्यायला येणार होती. मिनल, तिचे मॉम डॅड पण त्यांच्या गाडीने निघाले होते. मिनलला वाटत होतं मला एकटीला जायला मिळेल, पण मॉम आणि डॅड येणार. तिला वाटलं नाही होतं तिथं जाऊन नाटक करता येतील, पण आता गप्प बसावं लागेल. मिनल विचार करत असते. स्वरा आणि अकिराकडे गेली होती. अकिरा, झालं का? निघावं लागेल. मिनल, मला सांगितलं म्हणजे ती पण निघाली असेल तिथं जाण्यासाठी. माझं मन सांगत आहे, स्वरा म्हणते. स्वरा, आपण फक्त राया. अकिरा, झालं का? निघावं लागेल. स्वरा, आपण फक्त राया बघायला जात आहे. मिनल असली तरी तू काही बोलणार नाही आहे. नरेंद्र येत असेल तर त्याला आधी सांग, त्याला तर खूप खटकतं. अकिरा म्हणते. ती काही बोलली तर मी शांत बसणार नाही. राया दादाला काही बोलली ना तर तिला सोडणार नाही. स्वरा म्हणते. निघायचं का? इथंच गप्पा मारणार आहे, लता म्हणतात. त्या दोघी गाडीमध्ये बसतात. अजित त्यांचं काम करत होता.
अजितदादा, आज पाणी आलं नाही. कोणाच्या घरामध्ये पाणी नाही. या विहिरीवरून घेऊन जाऊ देऊ का? तो माणूस म्हणतो. घेऊन जाऊ दे पाणी. कसं नाही पण? अजित म्हणतो. पाईप फुटले आहे. फुटले की फोडले माहिती नाही, तो माणूस म्हणतो. ते मी बघतो. चला कामाला लागा, अजित म्हणतो. किती पण करा, यांच्याकडे कसा उपाय असतो? संग्रामला आता आत टाकलं आहे ना, तुम्हाला पण सुखाने राहू देणार नाही. खूप माणुसकी आहे ना, करा गावातल्या लोकांची मदत. किती करता ते बघतो, दादासाहेब म्हणतात. बघू दादासाहेब अजून काय काय करतात, की संग्रामला सोडायचा प्रयत्न करतात, कुटुंबाच्या व्यक्तीला का त्रास देतात. कथा आवडली असेल तर शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा. पुढील भाग ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.